Cuci-cuci, mahal ya. श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। यदा योगं हन्ति सदा मृत्युः सम्भवं तदा ते दयामयं लम्बोदरपरायणं शारदां भोजबलरामबलरामुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणान्तराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे वागीशाय तपस्विने येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयासाजनी जन्मनामार्गधाय जयाने सदा वासनामात्रकेणाय जयाञ्जालति सर्वदा नामकीर्ति। नमस्कार्या ब्रह्मचैतन्यमूर्ते शुभासारिते पूर्णवैराग्यजाते वसतिधामये ज्ञानयोगेश्वरांसे नदीवामिका सारिधामान्यैषा। नमस्कारः सद्गुरु रामदास अनंतापुरी पुण्यभूमि पवित्र जिते नाम तो ज्ञानराजासुमार जयातरिता महापुण्यरायके। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर समचरण सरोवरं शामललीलामुदाभं जगन्निकपाणिं मण्डलामण्डलाम् करुणतुलसीमाला कण्ठं कञ्जनेत्र
चिन्तयामि कैलासराशिवचन्द्रमौळि महेन्द्रनाथभृकुटीश्वर कारुण्यसिन्धो भवत्प्रणामि पूजनीय शम्भो भजतो मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्प्रदातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं भवदसुतं मेघवर्णं योगिधानं वन्दे कृष्णं भवभयहरं सर्वोपरिणनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय
मास्टर थोड़ा पाँच मिनट देवो भगवान जानकी श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं परमशत्रुः जय जय रघुवीर सभेकरता उपस्थित सर्व श्रोते सावध सज्जन तत्वचिंतक नामधारक कलावकाश वैदिक ज्ञान कीर्तनकार प्रवचनकार यांच्या विविध उपस्थित असून अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आमच्या निरूगाला सुरुवात करतो. याच्या पूर्वी आपल्या सगळ्यांना इथे ताब्यात मिळेल दोन तारखा आपल्याला नाही. एक तर काय सोयीचं तुम्ही ठरवा. दोन कागदाचं वजन येताना घेऊन यायचं रोज किंवा इथे जमा करायचं आणि शेवटच्या दिवशी ते आपल्याला प्रसाद म्हणून देणार. एकावरती भागवताची आधारी काही श्लोक जरा घुमतो बघा आवाज घुमतो. दोन्ही नाही दोन वेगळे दोन कागद दोन वेगवेगळे कागद आहेत. एकावर चतुश्लोकी भागवत आणि आमची आणि दुसऱ्या बाजूला प्रार्थना लिहिली. सगळ्यांना मिळाला.
मिळेल मिळेल एका पहिल्या दिवशी जरा एका कागदावरती आरती आणि मुकुट भागवत आहे, दुसऱ्या कागदावरती अष्टक आहे. हा कागद आता घेऊन जायचा, म्हणजे दोन्ही कागद आपण घेऊन जायचे आणि येताना रोज परत घेऊन यायचे. हां, आपल्याला हे बरोबर म्हणायचं आहे, त्यांचं पाठ नाही काय नाही. मी सांगणार आहे, माझ्या मागून म्हणायचं बरोबर पण वाटतं वाचू नका पाहिजे. माझ्याकडे तुझ्या चतुर्श्लोकी भागवताचा कार्यक्रम असतो. चतुर्श्लोकी भागवत असं लिहिलं. पुढे जातात. मी अर्ध्या वेळेवर सांगतो, माझ्या पाठीमागून म्हणायचं. दररोज मी सांगणारच आहे. हे 4 श्लोक कोणते जेव्हा आपण चतुर्श्लोकी भागवत असं म्हणतो, थोडी याची पूर्वदर्शिका सांगतो. कथेच्या वेळेला सांगितलं की या कथेत सांगितले ते 4 श्लोक. तर श्रीमद भागवत पुराणाच्या दुसऱ्या स्कंदामधल्या 9व्या अध्यायामध्ये हे 4 श्लोक येतात. हे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंनी म्हणजे आदिनारायण, या आदिनारायणांनी ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेवांनी हे 4 श्लोक त्यांचा मानसपुत्र म्हणजे देवर्षी नारद महाराज नारदांना सांगितले. देवर्षी नारदांनी हेच 4 श्लोक महर्षी व्यासांना सांगितले आणि व्यासांनी या 4 श्लोकांचा केलेला जो विस्तार आहे, तो विस्तार म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. त्याचं बघा ना, म्हणजे आपण आंब्याची पोळी लावतो नाही, थोडक्यात पोळी लावतो, त्याच्यातून सगळा आम्रवृक्ष तयार होतो, बरोबर. तसं श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे त्याचं बीज काय आहे, तर हे 4 श्लोक आहे. म्हणून या 4 श्लोकांचं पठण नित्य आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये ठेवा. म्हणजे संपूर्ण खोकेला पूर्ण संपूर्ण श्रीमद भागवताचा पाठ केल्याचं पुण्य हे आपल्याकडे जमा होतो. म्हणून हे 4 श्लोक आपण दररोज कथा सुरू होण्यापूर्वी म्हणतो. ज्यावेळेला कथा येईल त्यावेळेला ते सगळं सांगणार नाही, तुम्हाला हे 4 श्लोक सांगितले असं म्हणून आपण पुढे जाऊ. मी अर्ध्या दिवस सांगतो, पाठीमागून
अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्वरम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेर्नयप्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वः एतावदेव जिज्ञास्यामः तत्त्वजिज्ञासुना तमनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की भगवंत महाराज चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मी आहे. ह्या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर सगळं संपलं. लय होतं म्हणजे काय होतं? सगळं. तेव्हा सुद्धा काय शिल्लक राहील? मी. आपल्याला वाटतं ना ही शेवटपर्यंत शिल्लक राहील. भगवत म्हणतात कोणी नाही मी. ज्याप्रमाणे दृष्टिदोष झाला असतात आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी दोन चंद्र दिसतात, दोन वस्तू दिसतात. ह्या दृष्टिदोषाला भगवंतांनी माया असं संबोधले आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि ती वस्तू अशा दोन वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपण हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ज्याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. म्हणजे ज्याच्यापासून थोडं वर्तमान तत्वज्ञान चालेल ना तुम्हाला? कारण तुम्ही ऐकण्या वेळात असं मला कळलं, मी विचारलं काय काय कार्यक्रम होतात आणि काही काळजी करू नका. तत्वज्ञान सुरू झालं की काय होतं त्या आधीच पण आलं करतात. जरा असं संपूर्ण आरती एकदम आरतीला लागायचे करतात. पण जर असं आपल्याला झालं ना तर लक्षात घ्यायचं बरं चालतंय. जरा तत्वज्ञान चाललंय. कथा काय कथा सांगणारच आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. म्हणजे ज्या वस्तूंपासून
आपला हा देह बनला आहे, देह तयार झाला आहे, त्याच वस्तू आपण बाहेरून आत घेतो, बरोबर? म्हणजे त्या आतमध्ये आहेतच. भगवंत तेच सांगतात, मी तुमच्या आतमध्ये आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ज्यांना हे जाणून घ्यायचं आहे आत्मतत्व म्हणजे काय, समर्थ ज्याला आत्माराम म्हणतात, वेदांत ज्याला वस्तू असं म्हणतो, ते जाणून घेण्याकरता गीत माहिती काही करत. हे असं का होतं माहिती? माहिती म्हणून शिट्टी का असतं माहिती नाही? हे जगच सगळं माहीत आहे ना, म्हणून या माहीत काहीतरी करा, मागचं कमी करतो. हे जिज्ञासू जीवाने अन्वय आणि व्यतिरेक या साधनांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ही सोय भगवंतांनी आपल्याकरता ठेवलेली आहे. आता अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे काय, असं लगेच तुमच्या चेहऱ्यावरती आलं हो की ते काय आज सांगावं नाही. सगळं तत्वज्ञान काही करी थोडं 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 नाही. औषध कडू असतं ना, कसं घेतो आपण, थोडं थोडं सांगितलं असतं. एकदम घेतलं तरी उद्या येणारच नाही तुमचं काय काय. असा या 4 श्लोकांचा देवर्षी नारदांनी व्यासांना हे 4 श्लोक सांगितले आणि व्यासांनी त्या 4 श्लोकांचा जो विस्तार केला तो म्हणजे श्रीमद भागवत नावाचा 18,000 श्लोकांचा 12 स्कंदांचा असा ग्रंथ. पण भागवत लिहिण्यापूर्वी त्याचं महात्म्य आलं. महात्म्य म्हणजे काय, तर आमचे कुटुंब म्हणतात की महात्म्य म्हणजे त्याची जाहिरात नाही का. आपण जाहिरात पाहतो आणि ते प्रॉडक्ट विकत घेतो. मग हे का ऐकायचं, याची जाहिरात काय, तर ते म्हणजे श्रीमद भागवताचं महात्म्य ही त्याची जाहिरात. पण त्याच्या पूर्वी थोडंसं खरं तर प्रस्तावाच 1 तासभर पाहिजे, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही, कारण 7 वाजता आरती असते. नाहीतर तास 1.5 तास प्रस्ताव द्यायलाच पाहिजे. का ऐकायचं, कसं ऐकायचं. व्यासांनी 18 पुराण लिहिली माहिती आपल्याला. 18 उपपुराण, काही ठिकाणी अधिक आहे उपपुराणांची संख्या. कोणती तारखे आहेत माहिती? आपण किती पुराणांची नावं ऐकली जरा आठवतं ना? स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, गरुड पुराण, विष्णू पुराण, आणखी भागवत पुराण. साधारण ही 5-6 नावं आपल्याला माहिती असतात. पण आमच्याकडे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये बरं ऐकून हे जे सगळं ज्ञान आहे हे सूत्र रूपाने घेण्याची पद्धत आहे. म्हणून 18 पुराण कशी लक्षात ठेवायची याचं एक सूत्र आहे. त्याचा श्लोक असा आहे, मग द्वय ठीक आहे. मग
द्वयम् भ द्वयम् म द्वयम् भ द्वयम् ब्र त्रयम् ब्र 3 वेळा व चतुष्टयम् व 4 वेळा अनापरिम पुष्कानि अष्टादश पुराणानि प्रचक्षते. हा आता सांगतो काय होतं. पहिलं म द्वयम् मार्कंडेय मत्स्य आलं लक्षात. म नि सुरू आणि 2 एक मार्कंडेय पुराण आणि दुसरं मत्स्य पुराण. भ द्वयम् भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब्रत्रयम् ब्रनी सुरवाणी 3 ब्रह्म पुराण ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्म वैवर्त पुराण. ब्रह्म वैवर्त असा शब्द काही जण चुकून वैवर्त क करतात तसं ना. ब्रह्म वैवर्त वनी सुरवाणी 4 वराह पुराण वामन पुराण विष्णू पुराण आणि वायू पुराण. झाले 4. आता अग्नि पुराण नारद पुराण पद्म पुराण लिंग पुराण स्कंद पुराण गरुड पुराण आणि पूर्व पुराण. अशी 18 पुराणांची नावं लक्षात ठेवायची. शेवटच्या दिवशी मी विचारणार आहे. हा पेपर देणार आहे प्रत्येकाला. पेपरमध्ये पास होतील त्यांना टोकन. म्हणजे आता आपल्या सिमोटर रोडच्या मध्ये टोकन होतं. शेवटच्या दिवशी प्रसादाचं टोकन होतं. आणि सगळं मिळून लोकसंख्या किती आहे साधारण अंदाज फार नाही. 1,27,000 श्लोकांचं तर महाभारतच आहे. सगळे मिळून 4 लाख श्लोक. किती 4 लाख. याच्या उपर 1,27,000 श्लोकांचं महाभारत आहे. महाभारत झाले की नाही अजयगोवांचं? अजयगोवा झाले का असं विचारतो. म्हणजे अजयगोवा सांगतात की इथे एकच कारण आहे की नाहीतर तुम्ही सांगितलं तर मी पण सांगितलं महाभारत. अजयगोवा फार सांगतात. एवढं सगळं लिहिलंय बरं का व्यासांना. म्हणजे समजा एखाद्याला वाटलं की आता माझं सगळं अभ्यास करून झालं तर काय काय शिल्लक आहे याच्याकरता तुम्ही सांगितलं की केवढं काय काय आहे. असं सगळं व्यासांचं झालंय. आणि आता प्रत्यक्ष भागवत ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचं जे महात्म्य त्या महात्म्याचा पहिला श्लोक. आमचे गुरुजी असे म्हणतात की ज्याला हा पहिला श्लोक कळला त्याला भागवत कळतो. ज्याला पहिला श्लोक कळला नाही त्याला काही भागवत कळत नाही. मग त्याला काय करायचं? काही नाही, त्याला पुढच्या गजरात पुढे येऊन बसायचं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम्
गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय असा कोण आहे तर श्रीकृष्ण, म्हणून त्याला आम्ही शरण जातो. वयम म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे आम्ही सगळे. तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं कार्य काय आहे आणि तो करतो काय, असं या सगळ्या श्लोकामध्ये सांगितलंय. पाहिलंय तो मुळात सत्स्वरूप आहे. म्हणून पहिला शब्द वापरला. भगवंत कसे सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. आपल्या सगळ्यांना आनंद पाहिजे की नाही, त्याच्याकडे तर आपण इथे मध्ये लावला. जन्म साजरा करणार आपण भगवंतांचा, त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळणार. मग काय गरबा खेळणार ना तुम्ही सगळ्या गोपी, तुम्ही खेळणार असेल तर मग म्हणायचं नाही, तर खेळणार ना, वेळ आहे सांगितली कधी. 2 गट आहेत बरं का, दरम्यामध्ये 2 गट करतो आम्ही नेहमी. एक गट असतो तो ज्यांचे ओरिजिनल काळे आहेत केस, आणि दुसरा गट जे मेहंदी लावून काळे करतात. म्हणजे वयाचं बंधन नाही, तुम्ही कुठल्याही गटात करू शकता असं मला म्हणायचं. एक 5 मिनिटं आपण करावं, 4थ्या दिवशी 5व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी. भगवंत सत स्वरूप आहे. सत म्हणजे काय, तर सत म्हणजे जे सत्य आहे ते. शंकराचार्य काय म्हणते, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. बरोबर आहे का असं? आहे असं. जगत मिथ्या आहे. हो, तुम्ही काहीतरी तरी सांगा, हो किंवा नाही. असं ना तुमच्यावर हो असं नाही सोडायचं. नाही, जगत सत्य आहे की नाही? अहो सत्य म्हणजे जे आपल्या डोळ्यात दिसतं ते सत्य, हो की नाही? व्यवहारात आपण असंच म्हणतो की जे आपल्या डोळ्यातून दिसतं ते सत्य. पण सत्य कशाला म्हणतात नेमकं, तर जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही तसंच राहणार आहे. आता आठवा, आपण गेल्या वर्षी जसे होतो तसेच या वर्षी होत का? ह्या वर्षी जसे होत तसेच पुढच्या वर्षी राहणार का? म्हणजे आपल्यात बदल होतोय ना. काही ना काहीतरी बदल होतो, काही ना काहीतरी वाढ होते, काही ना काहीतरी कमी होतं, आपलं वय वाढतं. पण परमात्मा तत्व जे आहे ना ते जसं आहे तसंच आहे. आणि दुसरं जे सगळ्या ठिकाणी सारखंच आहे ते सत्य. आपण आत्ता मंदिरात म्हणजे आत्ता आपण घरात नाही होत, पण मंदिरात देव आहे, आपल्या घरी सुद्धा आहे. असं आहे का की परमात्मा, आपण समजा गावाला गेलो तर परमात्मा गावाला गेला असा नाही ना. तिथेही तो आहे, तिथेही तो आहे. अशी जागा आहे का परमात्मा तत्व नाही, अशी जागा नाही. म्हणून ते सत आहे, म्हणून ते सत स्वरूप आहे. दुसरं ते चित स्वरूप आहे. चित स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप. आपण सगळे आता चैतन्य स्वरूप आहोत ना, म्हणजे आपण आहोत ना, सगळ्यांचा विश्वास बसतो ना.
आपण आहोत, आपण आहोत हे कशावरती ठरतं मला सांग. इथे धडधड चालू आहे त्याच्यावर ठरतं ना. म्हणजे आपल्या आतमध्ये ती चैतन्य शक्ती आहे. ते चैतन्य आपल्याकडून निघून गेलं एकदा की काय होतं? काही नाही, घरासमोर गर्दी होती. हो की नाही? आठवण बघा, गर्दी होती का? मग आत्ता काय परिस्थिती आहे? तर आत्ता ते आपल्यामध्ये आहे चैतन्य स्वरूप. आणि आपण लहानपणापासून एकाच गोष्टीच्या मागे आहोत सगळेजण. ते म्हणजे आम्हाला आनंद मिळावा, सुख मिळावं, आहे की नाही? म्हणजे जे प्राप्त झाल्यानंतर आम्हाला बरं वाटतं, चांगलं वाटतं, छान वाटतं, ते म्हणजे सुख, ते म्हणजे आनंद. परमात्मा कसा आहे? तर परमात्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून तर एखादी गोष्ट म्हणजे बटाटेवडा खायचं उदाहरण दिलं की पटकन जातं. बटाटेवडा खाल्ल्यावर छान वाटतं की नाही? कोणाला छान वाटतं? मला म्हणजे या देहाला चांगलं वाटतं का? मग मनाला चांगलं वाटतं ना. एखादी गोष्ट खाल्ली की चांगलं वाटतं, ते कोणाला वाटतं? मनाला वाटतं. पण मग त्या मनाला दुसरी गोष्ट खाल्ली की पण चांगलं वाटतं. म्हणजे प्रत्यक्ष ते काही मनाला वाटत नाही. हे मन ज्याच्या अधीन आहे ते जे परमात्म तत्व आहे त्याला चांगलं वाटतं. म्हणून तर आपण सगळे व्यवहार करतो. म्हणून भगवंत कसे आहे? तर भगवंत आनंद स्वरूप आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि यथाकाल विश्वाचा विनाश, लय, संहार हे त्यांचं कार्य आहे. आणि जे तीनही प्रकारचे ताप नाहीसे करतात, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिकता, जे नाहीसे करतात त्या श्रीकृष्णांना आम्ही नमस्कार करतो. असा या पहिल्या श्लोकाचा अर्थ. भरपूर वेळ सांगते पण मला झेवेगरीच कळायला सुरुवात होते. अरे बापरे, पहिल्या सच्चित आनंदापर्यंत बरं होत होतं, त्यातल्या त्यात सतपर्यंत बरं होतं. ते चित स्वरूप झाल्यावरती बरं नव्हतं. असे भगवंत सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. कुठे झाली आहे श्रीमद भागवताची सुरुवात? तर नैमिषारण्य नावाचं एक अरण्य आपण सगळ्यांनी ऐकून काही जण गेले असेल तिथे कथा ऐकायला. तिथे नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी जमा झाले. हे कोण आहेत सगळे? तर हे आपल्या प्रत्येकाला गोत्र आहे बघा. ठीक आहे, अमुक अमुक गोत्राचे आपण म्हणतो. तर आपल्या गोत्राचे प्रमुख असे सगळे ऋषी तिथे जमा झाले. काय करतायत? तर एक ज्ञान यज्ञ करतात, ज्ञान सत्र करतात. आणि त्या सत्रामध्ये, त्या यज्ञामध्ये सकाळच्या वेळेला काही होम हवन आहे, सूर्यास्तापूर्वी काही आहेत विधी, आणि मधला वेळ रिकामा. कोणता वेळ रिकामा आहे? मी विचार करत होतो बरं काय कुठला वेळ रिकामा.
आमचे गुरुजी म्हणाले 1 ते 4 एकावर असतो. मी म्हणलं पण 1 ते 4 कसं काय ऋषी ऐकायला व्यवस्थित? तर तेव्हा मला काय नेहमी शरीर काही पुण्यात नव्हतं ना, पुणेकरांना नाही सगळं काही 1 ते 4 म्हणून कथेची वेळ पण 4 ठेवली. त्याच्या आधी 3:30 नको वाजले. मी म्हणतो का 1 तासभर जरा जास्त तर नाही म्हणजे 4 वाजता थोडं. आणि असे 88,000 ऋषी बसले आणि 88,000 ऋषींना असं वाटतंय की मला काहीतरी चांगलं कानावरती पडावं, कोणीतरी मला काहीतरी सांगावं ज्यानं माझं कल्याण होईल. आपण जर 4 लोक एकत्र आलो तर आपल्याला काय वाटतं? उरलेल्या 3 माझं ऐकावं, हो की नाही? आपण म्हणतो मी काय सांगते आई, असं होतं की नाही? इथे 88,000 आहेत पण प्रत्येकाला काय वाटतंय? मला काहीतरी ऐकायला मिळावं. हे नेहमी शरण्याचं वैशिष्ट्य आहे बघा. आणि त्यांनी सूत महोदय, सूत म्हणजे वडील क्षत्रिय आणि आई ब्राह्मण असा जो वर्णसंख्या आहे त्यातून ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना सूत असं म्हणायची पद्धत आहे. त्या सूतांना शौनकांनी प्रश्न विचारला. आहे कोणी शौनक गोत्रात हात वळत असेल तर? नाही माहिती आहे ना आपल्याला गोत्र वगैरे? नाहीतर नेमकं कशाबद्दल सांगत होतं बुवा असं नको. काय विचारलं तर तुमचे जे प्रमुख आहेत त्यांनी प्रश्न विचारला हे मला सांगायचं म्हणून मी विचारतो. शौनक गोत्रातलं आहे कोणी? तुमचे माहेरचं? हा म्हणजे तुम्ही बघा आता बघा तुम्ही कथेशी कशा कनेक्ट व्हा. म्हणजे असं समजा तुमच्या आजोबांनी हा प्रश्न विचारला नाही, एका अर्थाने आजोबाच ना, त्यांना असं वगैरे दिलं आणि शौनकांनी असा प्रश्न विचारला की सूत महोदय कलियुगाला सुरुवात झाली आहे बरं का, त्याच्यानंतरची कथा आहे की आता कलियुगाला सुरुवात झाली तेव्हा ह्या कलियुगामध्ये असं काही साधन आहे का की जे केलं असता मनुष्य मुक्त होईल? मुक्ती इतकी सोपी आहे का? ऋषी किती खडतर तपश्चर्या करतात ते आपण हिमालयात बघतो किंवा कुंभमेळा आत्ता झाला त्याला अनेक ऋषी असतात, किती खडतर तपश्चर्या करतात. तेव्हा असं काही सोपं साधन आहे का की ज्यानं आम्हाला मुक्ती मिळेल? ते म्हणाले आहे ना, अगदी सोपं आहे. काय आहे ते म्हणाले? सोपं साधन म्हणजे फक्त तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. काय ऐकायचं ते मी सांगतो ना, पण कसं ऐकायचं? माऊली म्हणाल्या तरी अवधान एकले दिजे, अवधान एकले दिजे, एक तर लक्ष देऊन ऐका. मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात हे प्रतिज्ञोत्तर माझे. संत प्रतिज्ञा करतात, फक्त तुम्ही ऐका. काय ऐकायचं मला? तर मी तुम्हाला आता श्रवणाचं शास्त्र सांगतो.
भागवत हे काय आहे? श्रवणाचं शास्त्र. आदरणीय चैतन्य महाराजांचं एक रील काही दिवसापूर्वी व्हायरल झालं होतं. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, भागवत का ऐकायचं? भागवताला म्हणाले मुक्ती मिळते ना? भागवताने मुलगा होतो ना? भागवताने मुलगी होते, मुलाचं लग्न होतं नाही, चांगली नोकरी लागते नाही, काय का हे काही होत नाही मला. मग भागवत का ऐकायचं? तर भागवत ऐकल्यानं पुढच्या भागवत श्रवणाचं पुण्य वाढतं. पुढच्या भागवत श्रवणाच्या पुण्याकरता म्हणून भागवत ऐकायचं. किती वेळा ऐकायचं? एखादा ग्रंथ किती वेळा ऐकावा? तर तो कमीत कमी 1000 वेळा आहे. कमीत कमी 1000 वेळा ऐकल्यावर असं कळतं आपल्याला याने वापरून मला यातलं नेमकं काहीच कळलेलं नाही. कारण दरवेळेला नवीन कळतो ना. मग आधीचं कळलेलं कुठे गेलं असतं काय माहिती. किंवा हे यातलं मला नेमकं काहीच कळलेलं नाही. आणि बऱ्याचदा आपली परिस्थिती अशी होते की आपल्याला काही कळलेलं नाही आहे ही आपल्याला कळतं. आपल्याला काही कळलं नाही हेही आपल्याला कळत नाही. तेव्हा आपल्याला काही कळलेलं नाही हे कळण्याकरता तरी ऐकावं. कळलं का? कळलं का नाही कळलं? ही मराठी भाषेची गंमत आहे बरं का. अभिजात मराठी वेळाच आहे उदाहरण. ते म्हणाले मी एक कथा ऐकली आहे. कुठे? जेव्हा प्रत्यक्ष शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगत होते त्यावेळेला एक प्रसंग घडला. काय घडलं त्यावेळेला? तर राजा परीक्षिती आपण फोटो पाहिला असेल, शुकदेवांच्या अगदी पायापाशी बसला. ते श्रवण करण्याकरता उत्सुक आहे. त्यावेळेला म्हणाले आकाशातून हजारो विमानं खाली आली आणि त्या विमानांचा इतका आवाज होता सुन 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 काही ऐकू येणार शुकदेव काय बोलतो. आणि त्या प्रत्येक त्या विमानातून एक एक देवता उतरती आहे. त्या देवतेच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे. अमृत कसं आहे माहिती आहे आपल्याला? स्वर्गीय अमृत. अमृताची चव कशी आहे? अरे हा नाही माहिती तुम्हाला? कोणालाच नाही माहिती ते द्यायलाच नाही. लक्षात ठेवा अमृत हे गोड आहे. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही काय प्यायलंय का? मी नाही प्यायलं. पण आपल्या आई वडिलांवर विश्वास आहे की नाही? आहे ना. मग तेवढा विश्वास आपला संतानावर पाहिजे. संत काय सांगतात? अमृताहुनी गोड नाम तुझे. मग ज्या अर्थी संत सांगतात की अमृतापेक्षा नाम गोड आहे त्या अर्थी संतांनी अमृताचा संग केलेला आहे. त्याची चव चांगली आहे. अमृत जेवढं गोड आहे त्याच्यापेक्षा सुद्धा भगवंतांचं नाम गोड आहे. हो की नाही? आहे. मग नाम गाऊयात भगवंतांचं म्हणजे आपल्या मुखाची चव बदलेल. नारायण नारायण श्रीमन नारायण
नारायण नारायण बोलो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोलो नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण प्रत्येक विमानातून एक एक देवाचा उतरते त्याच्या हातामध्ये तो अमृत कुंभ आहे आणि राजा परीक्षिताला देवांनी सांगितलं राजा तुला मृत्यूची भीती आहे सर्पदोष होणार काही तर तेव्हा तू काय कर तू एक हे अमृत घे हे स्वर्गीय अमृत तू घे आणि आम्हाला शुकदेव आत्ता जे सांगणारे ते कथामृत आम्हाला दे देवांकरता भागवतानं जो शब्द वापरला आहे
तो असा आहे, स्वकार्य कुशलता म्हणजे स्वतःचं काम साधून घेण्याकरता जे प्रसंगी वाटाघाटी करतील, 2 मंत्रिपद इकडे देतील, 2 मंत्रिपद तिकडे देतील, पण आपली पुढची कायम ठेवतील. स्वकार्य कुशलता देव काय आणि राजांच्या या स्वर्गीय अमृतामध्ये आणि शुकदेवांच्या कथामृतामध्ये काय फरक आहे? त्याने आधी शुकदेवांना विचारलं, शुकदेव मी काय करू? म्हणजे स्वर्गीय अमृत घेऊ का तुम्ही सांगताय ते ऐकू? शुकदेव म्हणाले, राजा यू आर फ्री, तुला काय करायचं ते करू शकतो. काय काय करू तू ठरवलं. आपण असंच असतो की नाही आयुष्यामध्ये, आपले निर्णय आपण आपले घेतो, तसं नाही. त्यावेळेला शुक नावाच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करायचा असतो. त्याने शुकांना विचारलं, शुकदेवांना विचारलं, म्हणाला गुरुदेव या दोन्हीमध्ये फरक काय हवा नाही का? या दोन्हीमध्ये फरक काय आहे? तेव्हा शुकदेव सांगतात, राजा स्वर्गीय अमृत प्यायल्यामुळे काय होईल तर तू दीर्घकाळ जगशील. अमृतामध्ये काय माहिती ना, तू दीर्घकाळ जगशील. पण कथामृतानं काय होईल? कथामृतानं तुझं मरणाचं भय जाईल. आपल्या सगळ्यांना आता ती भीती आहे ना, आहे की नाही? कोणाला खात्री आहे तुझ्या उठवायची नाही का? आत्ताच उठताना मला खुर्चीला धरून उठावं लागतं, अशी परिस्थिती आत्ताच आहे. कोणाला खात्री आहे? राजा कथामृत श्रवणानं तुझं मरणाचं भय नाहीच होईल. मग तो देवांना म्हणाला, मला काही हे स्वर्गीय अमृत नको, मला कथामृत पाहिजे. आणि परीक्षित राजाला कथामृत मागितलं म्हणून त्याचे आपल्यावरती उपकार करतात. त्याच्यामुळे आपल्याकडे भागवत आलं ना, नाहीतर कशाला सांगितलं तू सुखाने? हे ह्या सुखाने ऐकलंय आणि मग नंतर सांगितलं. सूत्र आणि श्रवण संवादाला तो पुढे आहे. प्रसंग असा घडला की देवर्षी नारद पृथ्वीवरती भ्रमण करतात आणि फिरता 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 त्यांनी असं पाहिलं की एक तरुण स्त्री जिच्या मांडीवरती 2 वृद्ध झोपले आणि तिने नारदांना हात मारले, देवर्षी जरा इकडे या. नारद गेले, पाहिलं तर ती दिसायला तरुण आहे, तिच्या मांडीवरती 2 वृद्ध झोपले. नारद म्हणाले, तू कोण आहेस आणि हे वृद्ध कोण आहे तुझ्या मांडीवर झोपलेले? तेव्हा ती म्हणाली, देवर्षी माझं नाव भक्ती, ही भक्ती आहे आणि ही 2 जण जे आहेत ना ते माझे पुत्र आहेत. नारद म्हणाले, असं नसतं काही व्यवहारामध्ये. वास्तविक माता वृद्ध आणि पुत्र तरुण, असं कसं झालं? ती म्हणते कलियुगाच्या प्रभावामुळे असं.
नारद म्हणले तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या पुत्रांना पुन्हा तरुण बनवतो. त्यातल्या एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. बघा भक्ती नाही आहे ना जगात आत्तासुद्धा आहे की नाही? ज्ञान आहे बघा थोडंफार, वैराग्याचं आहे का फक्त आत्ता? वैराग्य म्हणजे आपण जे पाहतो की नाही, सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, हे पूर्ण वैराग्य पूर्ण वैराग्य पूर्ण वैराग्य काय आहे सांगितलं काय भागवताची नाही पण श्लोक आला म्हणून सांगितलं. म्हणजे किंवा परवा भाव समर्थांची कथा, म्हणजे आधी सुखांची कथा पाठवायची, म्हणजे ते पूर्ण वैराग्य म्हणजे काय करत. म्हणून महाराजांनी काय केलं तर त्या दोन मुलांना जाग करण्याकरता झोपले ते आईच्या मांडीवरती, अगदी निश्चित पडले असा बोलले, आणि जाग करण्याकरता नारदांनी भगवद्गीतेचा पाठ केला, वेदांचा जयघोष केला, तरी सुद्धा काही उठले. समजा आपल्याला खूप ताप आला, आपण काय बेडवर आत्ताच्या भाषेमध्ये बेडवर झोपलो, कोणी आला आपल्याला उठवायला, जेवण करताना आपण काय करतो, फक्त डोळे उघडतो आणि नको होतं की नाही आपलं, अंगात 2 ताप आहे 3 ताप आहे. तसं यांनी वेदांचे जयघोष झाल्यावर फक्त डोळे उघडले, ज्यांचे डोळे बंद आहेत त्यांनी उडाला गेला, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. फार मला भीती वाटते बरं काय होतं असे ते. असं जेव्हा होतं पाहिलं का काय पाहत होतं, सगळे पाहत असतात बरं का तुम्हाला, काळजी करू नका. काकू काय छान असल्या, ज्यांनी डोळे मिळते त्यांनी उघडा असा म्हणतो. त्या दोघांनी फक्त डोळे केले केले, पुन्हा मिटले पुन्हा. नारद म्हणाले एवढं वेदांचा जयघोष करून सुद्धा जागे भेटणे म्हणजे काय. तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये नारदांना असे शब्द कानावर आले, नारदा सत्संग करा, सत्संग. अरे बापरे, आता नारद सगळ्यांना विचारून भेटतात, सत्संग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, सत्संग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आणि योगायोगानं देवर्षी नारदांची आणि सनत कुमारांची गाठ पडली. नारदांचा चेहरा अगदी अस्वस्थ आहे. सनत कुमारांनी विचारलं, देवर्षी असं काय चेहरा एकदम विचित्र. म्हणाले आकाशवाणी झाली, अशी अशी सत्संग करा. मी अनेकांना विचारतो पण कोणाकडे काही उत्तर नाही. तेव्हा मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तेव्हा सनत कुमार म्हणाले, म्हणाला फार सोपं आहे. सत्संग म्हणजे नेमकं काय, तर सत्संग म्हणजे श्रीमद भागवताचा सप्ताह करा. सध्या सत्संग चालला पण ना आपला, मंदिरात सत्संगवालेच येतात की नाही, मंदिरात बाकीचे कसं येते ना. आणि नारद म्हटलं तर आपण ते मला माहिती नाही,
चतुश्लोकी भागवत आपण म्हणतो ते कोणी सांगितलंय? नारदांनी सांगितलंय ना व्यासांना. पण नारद म्हणतात की मला माहिती नाही श्रीमद भागवत कसं करायचं, सप्ताह कसा करायचा. तेव्हा सगळं तुम्हाला म्हणाले काय नारदा चेष्टा करताय का आमची? अहो तुम्हीच तर व्यासांना हे सांगितलंय ना. अहो नारद म्हणाले पण मी 4 श्लोकात सांगितलं. काही काळजी करतो का मागे असं करा ना. देवर्षी नारद आता या सरळ तुम्हाला माहिती आहे ना. मग तुम्ही त्याचा सत्कार करा, मी ऐकायला बसतो. म्हणून मी सांगितलं ना भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे. देवर्षी नारद ऐकायला बसले. भागवताची गंमत अशी आहे की वक्त्यापेक्षा श्रोत्याचं गुण अधिक आहे. आपण एखादा घरी पूजा वगैरे करून देतो नाही गुरुजींकडनं, तर त्यांचं पुण्य आपण वापरतो त्या पूजेला की अमुक अमुक पूजा संकल्प करतात ना आणि नंतर म्हणतात की ब्राह्मणाद्वारा मी हे सगळं करत आहे. म्हणजे कोणाचं पुण्य घर सोडतो? हे जे आहे त्यांचं. मग त्याच्या बदल्यात आपण त्यांना ती दक्षिणा देतो. असं भागवताला जर श्रोत्यांचं पुण्य असेल तर वक्ता काहीतरी सांगू शकतो बरं, नाहीतर वक्त्याला काही सांगता येईल नाही. आणि देवर्षी नारद ऐकायला बसले. एक एक दिवस जसा पुढे जातोय, पहिला दिवस जसा समाप्त व्हायला आला आणि कथेमध्ये जय जयकार झाला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. असं काय झालं की भक्ती देवी जी नदीकाठी बसली होती, तिच्या मांडीवरती 2 मुलं आहेत. ज्या मुलांमध्ये उठण्याचे सुद्धा त्रास नाही आहे. ते चालत 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 तिथे आले आणि नृत्य करायला लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
भक्तीचा उद्धार झाला. तिच्या दोन मुलांना पुन्हा तारुण्य प्राप्त झाले. शब्द पुरुषी म्हणाले की अवतीकर भगवंतांनी म्हणतो की स्वाभाविक तिचा उद्धार होणं. असं कोणी आहे? जो भगवंतांचा भक्त नाही आणि तरी सुद्धा त्याचा उद्धार झालाय. आहे असं आहे, काळजी करू नका आहे. आणि म्हणून सांगायला सुरुवात केली. हा पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तीरावरती आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. कसा होता तर तो वेदशास्त्र संपन्न होता आणि ब्राह्मणाचं जे नित्य कर्म आहे ते तो करत असतो. अत्यंत संपन्न असं कुटुंब होतं. असं होतं घरी आत्ताच्या भाषेमध्ये याचा कर्वेनगरमध्ये 3 BHK होता. त्याच्या घरी 2 4 व्हीलर आणि 3 2 व्हीलर होता. म्हणजे आपल्याला काढायला म्हणून सांगतो. अत्यंत धनवान, अत्यंत संपन्न असा तो होता. पण कथा पुढे सुरू होते. तिथे पण येतो की नाही, तिथे खरी कथा सुरू होते. पण ज्याला अपत्य नव्हतं, गुंडुरी नावाची याची पत्नी आहे आणि हा आतमध्ये. पण अपत्य नव्हतं
इथपर्यंत ठीक आहे. याच्या कथेमध्ये पुढे असे येतं की याच्या घरी जी गाय होती तिला सुद्धा कधी अपत्य झालं. इतकंच काय, याच्या दारामध्ये जो आम्रवृक्ष होता, आंब्याचं झाड होतं, त्याला सुद्धा कधीही आंबे लागले. म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार ज्याला सृजन म्हटलं जातं हे आत्तापर्यंत त्याला कधीही अनुभवलेलं नाही. आणि वैतागाव लोक टोचून बोलायचे. हे लोकांचं कामच असतं बघा, टोचून बोलणं, टाकून बोलणं. हे गाणं तो लोग कहेंगे, लोगों का काम आहे. अशी हिंदी सिनेमातली गाणी कॅसेटवर मला कळायला पडतं. अहो इतकं दुर्दैव. पण घरी पैसा भरपूर आहे, पण सुख आहे का? आणि एक दिवस यानं टोकाचा निर्णय घेतला. मला काय करू, आत्महत्या करू. जवळच्या सरोवरापाशी गेला आणि मला या सरोवरामध्ये बुडून आपला जीवन संपवूया. आणि योगानं त्याच वेळेला तिथून एक बगळ्या वस्त्रातला एक साधू चालला होता. काही शिष्य होते, सहकारी त्या साधूचे. हा म्हणाला, आता आपण जीव देणार असो तर जीव देण्यापूर्वी संतांचं दर्शन घ्यावं. देह संपवणार, त्याच्या आधी एखादं पुण्य करावं म्हणाले, संतांचं दर्शन घ्यावं. म्हणून त्यानं त्या साधूचे पाय धरले, त्यांना शरण केला आणि म्हणाला, महाराज मला अपत्य नाही, माझ्या घरी जो आंब्याचं झाड आहे त्याला कधी फळ आलं नाही, माझ्या गाईला कधी आतापर्यंत वासरू झालं नाही. मी किती दुर्दैवी आहे, किती दुर्दैवी आहे. साधू म्हणतोय, अरे बरं आहे की तुला हे का अपत्य नाही म्हणजे मागे कटकट नाही म्हणजे आपल्याला किती काय काय करावं लागतं बघा. साधू म्हणाला, एवढं मी तुला पहिल्यांदाच सांगतोय आणि मी तुला पहिल्यांदाच म्हणतोय, जरा सांभाळून घ्या.
पुढे मॅडम
Because I know why. Because